असं म्हणणाऱ्या चित्राताई आता त्यांची तुलना कोणाशी करतात? शरद अली. म्हणजे त्यांना निदान मला असं वाटतं त्यांचं सगळं भान हरपलंय की काय कळत नाही आहे. आणि त्या कोणाशी तुलना करतायत? तर त्यांना माहिती आहे का की जे बर्डमॅन ऑफ इंडिया याचे जे सलीम अली होते, हे पक्ष्यांविषयी त्यांचं जे प्रेम होतं, त्यांची जी जिज्ञासा होती, त्यांचा जो अभ्यास होता, ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांची चेष्टा करणं हे चित्रा वाघांनी निदान तिथे तरी स्वतःला आवर घालायला पाहिजे होता की शरद पवारांच्या नावापुढे शरद अली म्हणायचं आणि एक कार्टून काढायचं. आणि त्या कार्टूनमध्ये कोण कोण आहेत? तर त्याच्यात पिंजरे दाखवले आहेत आणि त्या पिंजऱ्यामध्ये सगळे विद्वान मंडळी, जे मंडळी 10 वर्षात 15 वर्षात मोदी सरकारला शरण गेलेले नाही आहेत, जे लोकांना लढायला शिकवत आहेत, जे लोकांना बोलायला शिकवत आहेत, जे लोकांना निर्भीडपणे घरं काय चाललेले ते दाखवत आहेत, अशा लोकांच्याबद्दल. म्हणजे त्याच्यामध्ये विश्वंभर चौधरी असतील, नंतर मला असं वाटतं हे आहेत कोण, विश्वंभर चौधरी, नंतर निखिल वागळे आहेत, अनेक लोक आहेत. म्हणजे मला चित्र त्यांना सांगायचं आहे की भारत जोडो यात्रेनंतर असंख्य लोक, म्हणजे जे सेवाभावी संस्था आहेत, ज्या संघटना आहेत, जे वैयक्तिक लोक आहेत, असे 500च्या वर संघटना, त्याच्यामध्ये असीम सरोदे असतील, विश्वंभर चौधरी असतील, तुषार गांधी आहेत, उल्का महाजन आहेत, असे अनेक लोक जोडले गेलेले आहेत, असंख्य लोक. आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की निदान ह्या देशामध्ये जे काय अराजक माजलेलं आहे ते थांबवलं पाहिजे. आणि अशा लोकांची तुम्ही चेष्टा करता, तुम्ही कार्टून करता, तुम्ही पवारसाहेबांना शरद अली म्हणता आणि त्यांच्या मागे तुम्ही पिंजऱ्यामध्ये हे पोपट दाखवत. तुमच्या ज्ञानाची कीव करावीशी वाटते हो. तुम्ही जरा राजकारणाचा अभ्यास करा, लोकांविषयी, लोकांचं व्यक्तिमत्व काय ते जाणून घ्या. परंतु कोणाची अशा प्रकारे खिल्ली उडवणं, चेष्टा उडवणं हे निदान एक महिला म्हणून तुम्हाला शोभणारं नाही आहे. तो तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर जरा चांगलं केलं पाहिजे. अनेक